दादा नमस्कार, माझं नाव ज्ञानेंद्र हुलसुरे आणि हिंजवडी आय टी पार्क मधले जे एम्प्लॉईज आणि रेसिडेंट्स आहेत, आमचा एक ट्रस्ट आहे, त्याचा मी प्रेसिडेंट आहे आणि आमची आता एक फेडरेशन आहे प्रस्तावित. तर काही मुद्दे आज मांडणार आहेत. आमच्या सोसायटीचा प्रायमरीली जसं अण्णांनी आता सांगितलं, पाणी, कचरा, पोलीस चौकी हे आहेत, पण मला जे आज मुद्दे सुरुवातीला मांडायचे ते थोडेसे आपण पुणे लेवलला किंवा राज्य लेवलचे मांडतो आणि त्याच्यानंतर सोसायट्यांना देतो. आज जर पुणे शहर बघितलं आणि महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र आपण म्हणतो, महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं आय टी पार्क आणि या आय टी पार्क मध्ये जेव्हा आपण हैदराबाद, चेन्नई आणि बेंगलोर शहरांबरोबर स्पर्धा करतो, एक वेळ होती जेव्हा आपण त्यांच्या बरोबर लढत होतो, एक स्पर्धा होती. आज दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की आपण त्या स्पर्धेत कुठेच नाही, आपण खूपच मागं पडलो. आणि जेव्हा आपण विचार करतो की आपण या स्पर्धेत एवढं मागं का पडलो, का जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या या हिंजवडी आय टी पार्क मध्ये किंवा पुण्यामध्ये येत नाही, म्हणजे एक प्रॉडक्ट कंपनी आणि एक सर्व्हिस कंपनी असते. प्रॉडक्ट कंपनी म्हणजे झाड आणि सर्व्हिस कंपनी म्हणजे त्याच्यावर वाढणारी वेल. इथं फक्त वेली आहेत, एकही झाड नाही. मोठ्या मोठ्या मायक्रोसॉफ्ट, गुगल, सेल्सफोर्स या आय टी मधल्या खूप मोठ्या कंपन्या आणि त्यांचा जो व्यवहार आहे तो शतपटीने इन्फोसिस, विप्रोपेक्षा जास्त आहे. या कंपन्या पुण्यामध्ये नाहीत, फक्त सर्व्हिसेस कंपन्या आहेत. या मागची जेव्हा आपण कारण तपासतो, महाराष्ट्राची आय टी आणि आय टी एस पॉलिसी ही 2014-2015 मध्ये आली आणि त्याच्यानंतर 2020 मध्ये पुढची आय टी पॉलिसी येणं अपेक्षित होतं, पण ती आय टी पॉलिसी आलीच नाही. जर धोरणात्मक लेवलवरती आपण एवढे मागं आहोत तर मग ते सगळंच खाली दिसणारच. आज शेवटी जून 2023 ला महाराष्ट्राची पुढची आय टी एस पॉलिसी आली. जवळपास 8 वर्ष आमच्या आय टी क्षेत्रामध्ये, सगळ्यांना माहिती जे आय टी मधले आहेत, 3 वर्षामध्ये जी टेक्नॉलॉजी आम्ही ज्याच्यावरती काम करतो ती अपडेट होते, बाद होऊन जाते. 3 वर्षामध्ये आपण आपला मोबाईल बदलतो. आज आपल्या राज्याची आय टी पॉलिसीच जर 8-8 वर्ष येत नसेल तर त्याचा परिणाम हा ग्राउंड लेवलवरती दिसणारच. आय टीच्या पॉलिसीच्या बद्दल तुम्ही बोलला, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच कुठं कमी पडलं त्या संदर्भात आय टीचे पण लोक जे आमचे सेक्रेटरी आहे त्यांनाही मी पुढच्या वेळेस हे आचारसंहिता संपल्यानंतर त्या बाबतीमध्ये बोलवीन. आणि आय टी पॉलिसी साधारण हैदराबादची काय, माझ्या बेंगलोरची काय, अजून काय चांगली केल्यानंतर माझ्या इथल्या आय टी पॉलिसीला मदत होईल, आय टी सेक्टरला मदत होईल. चांगली आय टी पॉलिसी आणली तर त्याच्यात बरोबर इथं धोरणात्मक निर्णय घेतले जात नाही, कारण कोण ही ग्रामपंचायत, ती ग्रामपंचायत, कुणी PMRD वर ढकलायचं, कुणी MIDC वर ढकलायचं, कुणी जिल्हा परिषदेवर ढकलायचं. अशा प्रकारच्या ढकलाढकलीमध्ये तुमचं कारण नसताना सस्य उलपट होती किंवा तुम्हाला नाहक त्रास हा सहन करावा लागतोय. दुसरा मुख्य मुद्दा की पुण्यामध्ये कंपन्या का येत नाही. सगळ्यात महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर. आज जेव्हा हिंजवडी सारख्या आय टी पार्क मध्ये आपण येतो, एकच रस्ता वाकडचा आहे. हिंजवडी चौकातून शिवाजी चौकातून येणारा प्रचंड ट्रॅफिक जाम, त्याच्यावर थोडंसं काम झालं, वन वे झाला थोड्या दिवसांसाठी. सूस वरून येणारा चांदेचा रस्ता आहे, तो थोडासा वाढला, पण आजही कधी या सूस चौकामध्ये ट्रॅफिक असतं. हा मुख्य शहराला आय टी पार्क आणि मुख्य शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवरती नेहमीच प्रचंड ट्रॅफिक जाम आहे. आपल्याकडे एकही मोठा रस्ता नाही जसा हैदराबाद मध्ये आहे, बेंगलोर मध्ये आहे, मोठे मोठे एअरपोर्टला जोडणारे रस्ते आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचं जेव्हा आपण बोलतो दादा, त्याच्यामध्ये पुण्याचं आपण चाकण एअरपोर्ट बद्दल बरंच बोलणं झालं, दुसऱ्या एअरपोर्ट बद्दल पण बरंच, पुरंदरच्या एअरपोर्ट बद्दल पण बरंच बोलणं झालं. पण महाराष्ट्राला किंवा स्पेसिफिकली पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. त्यामुळे जेव्हा मोठ्या कंपन्या येतात तेव्हा इथे कंपनी टाकायच्या अगोदर हा मुद्दा पूर्णपणे विचारात घेतला जातो की इथं आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आहे का नाही. आणि हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे. इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मित्रांनो, मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगेन की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये सुदैवाने माझ्याकडं फायनान्स डिपार्टमेंट आहे आणि त्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये साधारण 6-6.25 लाख कोटीचं बजेट मी राज्य सरकारचं पेश करत असतो. या संदर्भामध्ये मी जरा या अधिकाऱ्यांशी बोलीन या फेज 5 संपल्यानंतर, आणि बाबा हे समस्या सोडवण्याच्या करता साधारण रक्कम किती लागेल, 500 कोटी लागेल, 1000 कोटी लागेल. कारण आता मला काही माझ्या भगिनींनी
रस्ते दाखवले. म्हणजे आपण महाराष्ट्रात आणि हिंजवाडीच्या परिसरामध्ये आणि तिकडच्या जवळच्या गावांमध्ये आहे याचा विश्वासच बसत नाही. आम्ही बाकीचे रस्ते टार करतोय, आम्ही ते अटल सेतू निर्माण करतोय, अटल ब्रिज तयार करतोय, इतर पण रस्ते कॉन्क्रीटचे करतोय आणि इथं मात्र आमचे लोक राहतात ते अशा अतिशय अडचणीच्या ठिकाणी राहत आहेत. त्याच्यावर डेव्हलपमेंट प्लॅन हा जो काही आहे PMRDA ला पण ताबडतोब सांगून आपला डेव्हलपमेंट प्लॅन त्याला मंजुरी देऊन त्या पद्धतीचे रस्ते. PMRDA कडे पण काही निधी आहे. मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा जिथं एवढी गरज नव्हती तिथं निधी जास्त दिला गेला आणि जिथं खरोखरीच त्या नागरिकांना गरज आहे तिथं मात्र निधीची त्या ठिकाणी कमतरता आहे. मी काही PMRDA चा पण निधी देऊ शकतो, मी त्याच्यामध्ये DPCचा पण निधी देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारचा पण निधी. मी आता फायनान्सच्या माझ्या टीमशी बोलतो आणि बाबा कशातनं काम तर झालं पाहिजे. कामं होताना सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही आणि त्याच्यामुळे किती निधी लागेल आणि कामं देताना असे चांगले कॉन्ट्रॅक्टर देतो, असे त्याच्यामध्ये प्री क्वालिफिकेशन घालतो की चांगलेच कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये क्वालिफाईड होतील, जेणेकरून आपल्याला वर्क ऑर्डर दिल्यानंतर ठराविक काळामध्ये ते रस्ते होतील. परंतु रस्ते करायच्या आधी अंडरग्राऊंड ड्रेनेज पण झालं पाहिजे. आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळं मोठ्या कंपन्या येत नाही हे माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. तरी देखील आम्ही मोदी साहेबांच्या मागे लागून एक 500 कोटीचं टर्मिनल आता आपल्या एअरपोर्टलाच तिथं तयार केलेलं आहे. साधारण आपल्या इथं 2 इंटरनॅशनल फ्लाईट चालू झालेली आहे. एक माझ्या माहितीप्रमाणे सिंगापूरला आहे, एक दुबईला आहे. परंतु आपल्यातला बराचसा क्राऊड अमेरिका आणि इंग्लंडच्या परिसरामध्ये देखील राहतो. आपल्याचा म्हणजे पुणे जिल्ह्यातला, पुणे शहरातला, पिंपरी चिंचवड शहरातला. आणि आता आम्ही तिथं व्यवस्था केली त्याच्यामध्ये साधारण वर्षभरामध्ये पर इयर 95 लाख प्रवासी लँडिंग होतील आणि टेक ऑफ होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही तिथे केली. परंतु उद्याचा विचार करता ते कमी पडणार आहे ह्याची जाणीव आम्हाला आहे आणि त्याच्यामुळं हे इलेक्शन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा 2 धावपट्टी असणारं, 2 एअरस्ट्रीप असणारं, एक लँडिंगच्या करता एक टेक ऑफच्या करता असं विमानतळ आम्हाला करावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पॉलिटिकल व्हील ही दाखवावीच लागणार आहे. त्या संदर्भामध्ये मी तुमचं सजेशन मान्य करतो. एक जो महत्वाचा मुद्दा आहे तो ऍडमिनिस्ट्रेशनचा. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बरीच चर्चा झाली. दादा आपली मागे बैठक झाली विधान भवनाला, त्यावेळेस पण मी हा मुद्दा मांडला होता आपण पालकमंत्री असताना आणि नंतर नागपूरला आपण विधिमंडळात पण तो मुद्दा घेतला. ऍडमिनिस्ट्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी जेवढी लोकसंख्या वाढली, ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीला तो भार तेवढा सहन होतो नाही होतो त्याबाबत आपण विचार करणार होता. त्याच्यात ग्रामस्थांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी निर्णय, ठोस निर्णय लवकरात लवकर घेणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला सांगू का, ग्रामपंचायतीचं ह्याच्यातली कामं करण्याची ताकद नाहीये, त्यांच्या फार मर्यादित आहे. हे ग्रामपंचायती म्हणजे फार तर फार ते ठराविक लोकांना सर्व्हिस देऊ शकतात. त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन झाल्याशिवाय काहीतरी त्याच्यात पाठीमागे आम्ही प्राधिकरण केलं बघा पिंपरी चिंचवडमध्ये. नंतर ते प्राधिकरणनी निम्म PMRD मध्ये मर्ज केलं आणि निम्म कॉर्पोरेशन मध्ये मर्ज केलं. अशी काहीतरी एक नवीन सिस्टीम आता PMRD आहे. परंतु तरी देखील PMRDचे अधिकारी इथं कमी पडतायत. त्या सगळ्या कंप्लेंट आणि रस्त्याची दुर्दशा बघितल्यानंतर मी आता त्या आयुक्ताला पण घेणार आहे. थोडंसं ही आचारसंहिता संपू द्या, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगणार काम करायचं असेल तर हे सगळे प्रश्न सोडवावे लागतील, नाहीतर बदली करून घे. मला मी जो योग्य आणि कामाचा माणूस असेल तो मी तिथं आणेन. एक जो फॅक्टर आहे, आज इथे बरेचसे भारतीय जनता पार्टीचे पण नेते आलेले आहेत, त्याच्यामुळे हा मुद्दा मला विशेषत्वाने मांडावासा वाटतो अजित दादा. एक गुजरात फॅक्टर आपण बघतो, गेल्या काही दिवसांमध्ये गिफ्ट सिटी तयार झाली. सगळ्या बँकिंग सेक्टरच्या कंपन्या तिकडे चालल्या. डायमंड सिटी गुजरातला गेली. टाटा एअरबसचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला. वेदांत फॉक्सकॉन सारखा मोठी कंपनी गुजरातला निघून गेली. औषधांसाठी होणारं ड्रग पार्क ते सुद्धा गुजरातला गेलं. एवढंच काय तर वर्ल्ड कपच्या मॅचेस पण गुजरातला गेल्या.
गुजरातमध्ये दारूबंदी आहे, आपल्या इकडे विचार होतो की किराणा मालाच्या दुकानात पण बियर मिळेल. आपल्या मुलांनी वेगवेगळ्या जयंत्यांमध्ये सणांमध्ये डीजे लावून नाचायचं, पण आपल्या इकडे नवीन व्यवसाय येत नाही. तर ही जी गॅप आहे, नवीन नवीन कंपनी येण्यासाठी काहीतरी धोरणात्मक लेवलला काहीतरी होणं गरजेचं आहे. गुजरात फॅक्टर बऱ्याच कंपन्या गुजरातकडे गेल्या, त्यांनी यादीच वाचून दाखवली. वास्तविक आपण पण आपल्या इथली जनरल मोटर्स हे सुनील शेळके आमदार आहेत, त्यांच्या ठिकाणी तळेगावला होती. ती कंपनी तिला परवडत नाही, ती लॉसमध्ये गेली. पण ती लॉसमध्ये गेल्यानंतर हुंदाई कंपनी आम्ही तिथे आणलेली आहे. हुंदाई देखील एक जगविख्यात कंपनी आहे. आता टेस्ला हिला पण आणण्याचा प्रयत्न भारतात चाललाय. त्याच्याकरता आम्ही पण रेड कार्पेट टाकतोय का ती महाराष्ट्रात यावी. तमिळनाडू प्रयत्न करताय, आंध्र प्रदेश प्रयत्न करताय, कर्नाटक प्रयत्न करताय. सगळ्यांना प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. परंतु प्राईम मिनिस्टरने त्या प्रमुखांना सांगितलं की किमान देशात या, आणि मग देशात कुठं टाकायचं ते तुम्ही वेगवेगळ्या स्टेटशी बोला आणि तुम्हाला चांगलं प्रपोजल जे देतील तिथं टाका, अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. त्यामुळं आपल्या भागातल्या ह्या काही कंपन्या गेल्या असं तुम्ही म्हणताय, परंतु त्याच्यामध्ये पुन्हा काही परत वापस आले, कारण ते म्हणाले की तिकडच्या पेक्षा इकडंच आम्हाला बरं वाटतं. पण मी सगळ्या या सोसायटी धारकांना सांगतो की ह्या संदर्भात मागं जे काही झालं नाही त्याबद्दल मी माफी मागतो, आय एम सॉरी. परंतु इथून पुढं हे सगळं करत असताना आता मी पिंपरी चिंचवडचा जसा कायापालट केला, पुण्यामध्ये पण मी आता लक्ष घातलंय. मी हा पिंपरी चिंचवडमध्ये पण येत नाही, पुण्यामध्ये पण येत नाही. त्याच्यामुळं मला स्थानिक गावकऱ्यांनी पण मदत केली पाहिजे. मी त्याच्यामध्ये दादा हे घर काढू नका, हे आपला हक्काचा मतदार आहे, त्याला धक्का लावू नका, ती तिकडे रस्ता ढकला, असलं होणार नाही. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जशा पद्धतीनं रस्ते मला पोलीस यंत्रणा लावावी लागली तरी चालेल, मी तिथं पोलीस यंत्रणा लावीन, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी करीन. अर्थात त्याच्यामध्ये कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची पर्यायी काही व्यवस्था करायची. तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये विचार करा, तिथं मी कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही, कारण आम्हालाही कळतंय इतरांची सोय करत असताना ज्याची गैरसोय होणार आहे त्याची पण कुठेतरी सोय केली पाहिजे, त्याचाही रोजीरोटीचा प्रश्न सोडवला पाहिजे. हा मला एक गोष्ट मला अतिशय मान्य आहे.